जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी ऐतिहासिक अशा भीमा कोरेगाव या ठिकाणी आहोत। विजयस्तंभ आपल्या अगदी पाठीमागे आपण बघू शकता, कॅमेऱ्यामध्ये आपल्याला दिसत असेल। विजयस्तंभाच्या समोरच आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी नागपूरचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी किंवा जे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी। त्यांचा सर्वप्रथम आपण परिचय घेऊया। साहेब, काय नाव आपलं? मी भूषण मून कार्यकारी अभियंता होतो, आता रिटायर झालो आणि संविधान परिवाराचा मी मार्गदर्शक आहे। मी मुकुंद भेंडे, सामाजिक कार्यकर्ता। मी विनोद बनतो, राष्ट्रीय कर्मचारी कल्याण महासंघ विभाग अध्यक्ष नागपूर। आणि आपल्या सोबत अरुणजी गाडे आहे। अरुण गाडे, कासार संघटनेचा अध्यक्ष आणि अनुसूचित जाती एकता समिती जिच्या मार्फत हा लॉंग मार्च निघालेला आहे त्याचा मुख्य मी मार्गदर्शक आहे। साहेब, काय सांगाल या ठिकाणी भीमा कोरेगावला तुम्ही आलेला आहात, कसं वाटतं या ठिकाणी? भीमा कोरेगाव नुसतं नाव जरी काढलं तर आजचे जे आंबेडकरवादी आहेत, जे बुद्धिस्ट आहेत, जे पूर्वीचे महार होते, एक असा अभिमानाचा हा जो लढा होता, एक स्वाभिमानाचा जो लढा होता, जो 500 महारांनी इथे अभूतपूर्व अशी क्रांती केली। 28,000 पेशव्यांची मस्ती इथे जिरवली, तो हा भीमा कोरेगाव। बाबासाहेब इथे 1927 ला आले होते, 1 जानेवारी 1927 ला, आणि तेव्हा नतमस्तक झाले इथे या शूरवीरांच्या समोर। बाबासाहेब नतमस्तक झाले आणि सांगितले की महारांची ही औलाद जिथे अन्याय होतो त्याच्या विरुद्ध एकदा पेटून उठली तर असा हा क्रांतिकारी इतिहास घडवतो, जे 28,000 पेशव्यांना नामशेष करतो आणि पेशवाई संपवतो। त्या महार स्वाभिमानांना जो सिद्ध नायक होता त्यांचा नायक, त्याला मी अभिवादन करतो। आणि पुढे आपल्यासोबत या ठिकाणी आपण आलेला आहात भीमा कोरेगावला। या ठिकाणी येण्याचं कारण काय? आणि तुम्ही आपण बघितलं की जे बीड ते मुंबई जो लॉंग मार्च आहे, आरक्षणाचे उपवर्गीकरण, त्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो मार्च आहे, लॉंग मार्च, त्याचे तुम्ही मुख्य मार्गदर्शक आहात। तर नेमका काय मोर्चा आहे? उपवर्गीकरण अजून लोकांना समजत नाही, तर नेमकं हे काय प्रकरण आहे? उपवर्गीकरण आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण आणि आरक्षण काय आहे आणि त्याला विरोध का करतो? आपण मूळ मुद्दा समजून घेऊया। म्हणजे सर्वात महत्वाचं जे आहे की आरक्षणाची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे। आरक्षण हे आहे की प्रतिनिधित्व, ही एक संधी आहे। आता प्रतिनिधित्व कोणाला हो? ज्यांनी हजारो वर्षाची गुलामगिरी पत्करली होती आणि त्या गुलामगिरीतून बाबासाहेबांनी मुक्त करून तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं, संधी दिली इतरांच्या बरोबरीने येण्याची, त्याला म्हणतात आरक्षण। आणि आरक्षणातलं जे उपवर्गीकरण जे आपण म्हणतोय, आरक्षणातलं आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षण, त्याला म्हणतात उपवर्गीकरण। बाबासाहेबांनी आर्टिकल 15 आणि 16(4) यानुसार तुम्हाला शैक्षणिक आणि सेवेमध्ये आरक्षण दिलेलं आहे। आणि राजकीय आरक्षण जे आहे, राजकीय आरक्षण हे दर 10 वर्षांनी त्याला रिन्यू केलं जातं। परंतु जोपर्यंत जातीभेद आहे, जातीवाद आहे, तोपर्यंत हे सामाजिक शैक्षणिक आरक्षण तुम्हाला सतत मिळणार आहे। जेव्हापासून आरक्षण लागू झालं तेव्हापासूनच इथल्या मनोवादी व्यवस्थेच्या पोटात दुखायला लागलं होतं। आता तुम्ही जातीभेद आहे आणि ज्याला डिस्क्रिमिनेशन म्हणता, त्याचं एखादं मोठं उदाहरण तुम्ही देऊ शकता का? काय, कसला जातीभेद आहे? कारण बरेच लोक म्हणतात की जात ही संपलेली आहे, जातीवाद हा संपलेला आहे। तुम्ही बरोबर प्रश्न केला की जात आणि ते डिस्क्रिमिनेशन जे म्हटलं आहे, कारण आज आपण पाहिलं की भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष आता झालेलं आहे। अमृत महोत्सव इथे शासनाने साजरा केलेला आहे। हो, आजही ज्या देशामधला राष्ट्रपती जेव्हा मंदिरात जातो त्याला तिथे अस्पृश्य आहे म्हणून त्याला मंदिरात प्रवेश नाही आहे। इथली जातीयता संपलेली आहे, इथली जातीयता संपलेली नाही आहे। आणि सर्वात या देशामध्ये सर्वात मोठा जर प्रश्न असेल, सर्वात मोठी कुठली जर समस्या असेल तर ती जात आहे। आणि या जातीमुळे तुम्ही कितीही विश्वगुरु व्हा, तुमची समस्या सुटणार नाही आहे। आणि ही जातीयता संपवण्यासाठीच बाबासाहेबांनी निर्मूलन, कास्ट निर्मूलनचं जे म्हटलं होतं
काय हे जोपर्यंत जातीचं निर्मूलन होणार नाही तोपर्यंत भारत एक संघ, भारत सर्वव्यापी किंवा देशगुरु काय म्हणतात विश्वगुरु होऊ शकत नाही. म्हणजे annihilation of caste. अनिलेशन ऑफ कास्ट हे आहे जातीचे निर्मूलन. बाबासाहेबांनी हा जो ग्रंथ लिहिला होता तो अतिशय महत्वाचा होता. त्यावरती अंमल झालेला नाही. विशेषतः आपल्या आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी त्याबाबत पुढाकार घेतलेला नाही आणि म्हणून ती जाती निर्मूलनाची चळवळ आपल्यापर्यंत अजूनही म्हणजे जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. आजही आपल्याच स्वतःच्या जातीमध्ये अजूनही भेदभाव होतोय आणि एक जात दुसऱ्या जातीशी लग्न करत नाही किंवा व्यवहार करत नाही. ही शोकांतिका आहे. बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना जी केली होती, आता आपण मूळ मुद्द्यावर येत आहे की शेड्यूल कास्टची फेडरेशनची बाबासाहेबांनी स्थापना केली होती. इंडिपेंडंट लेबर पार्टी जी होती, बाबासाहेब स्वतंत्र मजदूर पक्ष, हा 1936ला बाबासाहेबांनी स्थापन केला होता. इथल्या पूर्ण जे शोषित आहे, वंचित आहे, जे कामगार आहेत यांच्या रक्षणासाठी, यांच्या कल्याणासाठी. परंतु जेव्हा बाबासाहेबाला असं कळलं की अस्पृश्यांचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे सुटू शकत नाही अस्पृश्यांची पार्टी असल्याशिवाय, आणि म्हणून बाबासाहेबांनी 6 वर्षाच्या नंतर 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशन ही स्थापना केली आणि त्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मार्फत बाबासाहेबांनी अस्पृश्यांचे प्रश्न हे जगाच्या वेशीवर टांगलेले आहेत. बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांचे प्रश्न मांडले आणि इथला अस्पृश्य म्हणजे गेल्या 125 वर्षांत ब्रिटिशांना ठणकावून सांगितलं ब्रिटनमध्ये की इथल्या जो अस्पृश्य समाज आहे याची लोकसंख्या 25% आहे, जी फ्रान्सच्या लोकसंख्येच्या बरोबर आहे. तिथला एवढा मोठा समूह आजही पाण्यापासून वंचित आहे, ज्याला सावलीचा विटाळ होतो असा हा समूह आजही या बहिष्कृत आहे. या समाजाचे प्रश्न तुम्ही आजपर्यंत सोडलेले नाही. का सोडलेले नाही तर तुम्ही इथल्या हिंदूंच्या जे मठाधीश आहे त्यांना घाबरून आपण प्रश्न सोडले नाही, म्हणून तुम्ही इथून चालते व्हा. बाबासाहेबांनी ब्रिटिशांना सांगितलं की तुम्ही हा देश सोडा, आम्ही बघून घेऊ आमचं काय आहे. तर हा बाबासाहेबांचा हा देशाभिमान. बाबासाहेब म्हणता आय एम फर्स्ट इंडियन अँड आय एम लास्ट इंडियन. त्या एकाच्या बाबासाहेबांनी ब्रिटिशांना चले जाओ म्हटले. बाबासाहेबांनी चले जाव म्हटलेलं आहे. गांधीनं तर नंतर म्हटलंय 42ला, परंतु बाबासाहेबांनी 1931लाच गोलमेज परिषदेमध्ये सांगितलं होतं. हे खरं आहे का? हे खरं आहे. पण हे मनुवादी लोक तर बोलतात की बाबासाहेब हे इंग्रजांचे हस्तक होते. हा, बाबासाहेबाची हस्तक होते कारण तुमची मनुस्मृती बाबासाहेबांनी इथे चालू दिली नाही ना. जेव्हा 25 डिसेंबर 1927ला बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, ज्या मनुस्मृतीवर इथला देश चालत होता, ती बाबासाहेबांनी आर्टिकल 19 आपल्या संविधानाच्या आर्टिकल 13 मध्ये इथे स्पष्ट केलेलं आहे की यापूर्वीचे सर्व कायदे संपुष्टात येतील. म्हणून कायदा संपुष्टात आला. अस्पृश्यता नष्ट केली कलम 17 हे सर्व कायदे बाबासाहेब संविधानात निर्माण केले आणि म्हणून यांच्या पोटदुखीत ते एक महत्वाचं कारण आहे. बाबासाहेब इंग्रजांचे हस्तक होते. बाबासाहेब इंग्रजांचे हस्तक असते तर बाबासाहेबांनी त्या गोलमेज परिषदेमध्ये त्या इंग्रजांना ठणकावून सांगितलं नसतं की आमच्या 25 कोटी जनतेचे रक्षण आम्ही करू, तुम्ही चालते व्हा. क्या बात आहे. मग ही बाब तो खरं तर लपवली की सातत्याने लपवली गेलेली आहे. इंग्रजांचा हस्तक बाबासाहेबांना म्हटलं. बाबासाहेबांना काय काय दूषण दिलेले आहेत. ज्या गांधीचं प्राण पुणे करार माहित आहे का? पुणे करार जो झाला त्या पुणे करारामध्ये बाबासाहेबांनी गांधीजीचे प्राण वाचवले आणि ही बाब एक बुद्धाचा ज्याच्यामध्ये अंश असतो, जो बुद्धाचा म्हणजे काय म्हणतात शिष्य असतो किंवा त्याच्या विचाराला प्रेरित असतो, तोच दुसऱ्याची करुणा, दुसऱ्याचं दुःख जाणतो. गांधीजींना शेवटच्या टप्प्यापर्यंत बाबासाहेबांच्या समोर 2 प्रश्न होते. अस्पृश्यांच्या पुढील भविष्याचा प्रश्न आणि गांधीजीच्या जीवाचा प्रश्न. यामध्ये बाबासाहेबांचा 2ही हे होते. माझ्या अस्पृश्यांचं कल्याण मला करायचं आहे, परंतु मी जर समजा गांधीजीच्या हट्टापायी जर गांधीजींच्या जर मी दूर गेलो आणि गांधीजींचं ऐकलं नाही तर माझा अस्पृश्य समाज राहणार नाही. आणि माझा अस्पृश्य समाजच नसेल तर ज्या समाजासाठी मी संघर्ष करीत आहे त्या समाजाचं काय होईल, ही बाबासाहेबांना भीती होती. आणि दुसरंही हे होतं की बाबासाहेबांची करुणा जागृत झाली ना, का मी आहे तर गांधी जर वाचला या देशाचा तो सर्वोच्च नेता आहे
हे बाबासाहेबांनी स्वीकृत केलेलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा ती गांधीजीची पत्नी जेव्हा बाबासाहेबाच्या पदर घेऊन आली, पसरला का माझ्या नवऱ्याचे प्राण वाचा, बाबासाहेबांनी त्यांना जीवनदान दिलेलं आहे. तर हा एवढा मोठा महामानव आपल्या समोर जेव्हा येतो तेव्हा नतमस्तक झाल्याशिवाय, अरे पिढ्यानं पिढ्या या देशातल्या कितीही सुशिक्षित लोक असो, कितीही मोठे हो, बाबासाहेबांचं या देशावरती जेवढं प्रेम, जेवढा उपकार आहेत ते कधीही कोणीही सामान्य माणूस विसरू शकणार नाही. बाबासाहेबांनी इथले दलितासाठी नाही, अस्पृश्यासाठीच नव्हे तर इथल्या प्रत्येक नागरिकासाठी जे कार्य केलेलं आहे ते अनमोल आहे, अद्भुत आहे. आरक्षणाबद्दल काय सांगाल आणि ह्याचं उपवर्गीकरणचे जे प्रकार आहेत? आता मूळ मुद्द्यावर आपण येऊया. आरक्षणाचं उपवर्गीकरण तुम्हाला म्हटलं की आरक्षणात आरक्षण म्हणजे उपवर्गीकरण. बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून शेड्यूल कास्टसाठी 341 कलम आपल्याला दिलेला आहे, तुम्हाला माहित आहे. आता 341 कलम म्हणजे काय आहे की यामध्ये महाराष्ट्रात 59 जाती येतात आणि ह्या जातीचं म्हणजे समूहीकरण करणं किंवा त्या जातीला मान्यता देण्याचं काम राष्ट्रपती आणि संसद करत असते. आणि जेव्हा 341 हा एकजूट असलेला एक संघ होमोजिनियस आहे, हेट्रोजिनियस नाही आहे. आणि असं असताना यामध्ये त्याचं काय बायफॉर्फिकेशन करणं, त्याचं क्लासिफिकेशन करणं, त्याचं वर्गीकरण करणं हे चुकीचं आहे. असे याच्या पूर्वीच्या जे 5 न्यायाधीश होते 2004च्या निकालामध्ये, ज्यांनी ई चिन्नैया आणि आंध्र प्रदेश सरकारच्या याच्यामध्ये 5 जजेसना सांगितलेलं आहे की 341 कलमान्वये अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही, हे स्पष्ट केलेलं आहे. असं असताना वर्गीकरणाची उपवर्गीकरणाची प्रक्रिया सातत्यानं इथे महाराष्ट्रात असो किंवा पंजाबमध्ये असो, पंजाबमध्ये 1975ला सुरुवात झाली, ती आंध्र प्रदेशमध्ये गेली, आंध्र प्रदेशमध्ये 1996ला सुरुवात झाल्या आणि त्यानंतर ती चालू राहिली. तर तेव्हा ई चिन्नैयाचा 2004ला निकाल आला. त्यानंतर पंजाबचंही आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालं होतं. त्याच्या विरोधात देवेंद्र सिंग हा गेल्यानंतर इथे 2024ला 1 ऑगस्टला उपवर्गीकरणामध्ये म्हणजे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करता येऊ शकते. म्हणजे करावेच असा आदेश नाही आहे, करू शकतात. म्हणजे राज्याला एक प्रकारचं त्यांनी करावे असा आदेश नाही आहे, करू शकतात म्हटलेलं आहे. परंतु इथे या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आपण मानतोय. कारण आजपर्यंत या महाराष्ट्रात म्हणजे जातीय संघर्ष कमी झालेला आहे. म्हणजे जातीत म्हणजे मातंग असो की अमका असो याच्यामध्ये दंगली झालेल्या नाहीत. परंतु आज आपण पाहिलं की जेव्हापासून हे सरकार बदललेलं आहे, म्हणजे असं म्हणा की आपण हे पहा इथे भीमा कोरेगावला उभे आहोत. इथे भीमा कोरेगावचं हे पेशवाई संपवली म्हणतो आपण, पण नव्याने जी पेशवाई रुजू होत आहेत, या नव्याने रुजू होणाऱ्या पेशवाईचं मूळ उद्देश आहे की इथे पेशवाई रुजू म्हणजे लागू करणे. पेशवाई लागू करणे म्हणजे काय, तर इथल्या जातीत भेद निर्माण करणे, जातीत संघर्ष निर्माण करणे आणि या सर्व जातीला गुलाम बनविणे आणि यांचं आरक्षण संपवणे, याच्या शैक्षणिक ज्या सवलती आहेत त्या संपवणे. आणि एकदा यांचं आरक्षण संपलं, यांच्या शैक्षणिक सवलती संपल्या की हे गुलाम होतील. म्हणजे आपल्याला पेशवाई हळूहळू यांच्यावरती लागता येईल, हे मूळ उद्देश जो आहे. म्हणून ह्या पेशवाईला संपविण्यासाठी आता जे म्हणतात की आम्ही आंबेडकरवादी आहेत त्यांनी रस्त्यावर यावं, या उपवर्गीकरणाचा लढा हा तेवढ्या पुरता मर्यादित नाही का मातंगांना 4% दिलं की 3% दिलं. कारण ज्या प्रकारे कुठल्याही प्रकारचं उपवर्गीकरण जर करायचं असेल किंवा कुठल्याही अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये बदल जर करायचा असेल तर आर्टिकल 338(9) नुसार तिथल्या मागासवर्गीय आयोगाला तुम्हाला विचारावं लागतं, त्यांचा सल्लामसलत करावे लागते, त्याच्याशिवाय तुम्हाला लागू करता येत नाही. असं असताना हा जो प्रयत्न महाराष्ट्र शासनानं सुरू केलेला आहे तो तुमच्यामध्ये भेदभाव निर्माण करणारा, संघर्ष करणारा आहे जातीमध्ये, आणि म्हणून तो आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून आम्ही अनुसूचित जाती एकता समितीच्या माध्यमातून बीड पासून हा आंदोलन सुरू केलं. लॉंग मार्च इथे आता आपल्या इथं भीमा कोरेगावच्या बाजूला इथे या लॉंग मार्च पोहोचलेला आहे. उद्या सकाळी इथून इथे भीमा कोरेगावच्या स्तंभाला, विजय स्तंभाला अभिवादन करून हा मुंबईपर्यंत प्रयाण करणार आहे. आमची लढाई
ही कुठल्या जाती विशेषसाठी नाही आहे. आमची लढाई ही शासनाविरुद्ध आहे. ज्या शासनाने आमच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, ज्या शासनाने आमच्या संविधानाला बोटं लावण्याचा प्रयत्न केला, ज्या शासनाने इथलं संविधान वाटवण्याचा प्रयत्न केला, त्या शासनाच्या विरुद्ध आमचा हा लढा आहे. ज्या शासनाने अनुसूचित जातीचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, शिक्षणाचं बाजारीकरण केलेलं आहे आणि सगळ्या उद्योगाचं बाजारीकरण केलेलं आहे आणि इथली संपूर्ण व्यवस्था ही गुलामीच्या सोबत नेण्याची त्यांचे जे षडयंत्र आहे ते हाणून साडण्यासाठी माझी सर्व जनतेला विनंती आहे. या महाराष्ट्रातील तमाम जे पुरोगामी आंबेडकरवादी जे सर्व जातीच्या लोकांना विनंती आहे, बांधवांनो, रात्र वैराची आहे, दिवसही वैराचा आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये शांततेने गुण्यागोविंदाने जर राहायचं असेल आणि आपलं आरक्षण टिकवायचं असेल, आपल्याला सामाजिक न्याय हक्क जर प्राप्त करायचे असेल तर आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. 26 जूनला आझाद मैदानावरती हा लॉंग मार्चची समाप्ती होणार आहे. आपण लाखोच्या संख्येने तिथे एकत्र या आणि सरकारला ठासून सांगा की हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हमारी एकता जिंदाबाद. गाडे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी उपवर्गीकरणाचं जे काय षडयंत्र आहे हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे भीमा कोरेगावच्या ठिकाणी. तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की आपण या ठिकाणी भीमा कोरेगावला आहोत आणि भीमा कोरेगावला चा इतिहास उद्ध्वस्त करण्यासाठी जे मनुवादी लोकांनी षडयंत्र रचलं होतं त्या षडयंत्राला आपण ज्या प्रकारे उलथून लावलं आणि भीमा कोरेगावचा इतिहास जास्त उजागर केला, भीमा कोरेगावचं महत्त्व जास्त संपूर्ण जगामध्ये पोहोचलं, तशाच प्रकारे आपल्याला, मला तर असं वाटतं की आपल्याला एक संधी आहे जी 59 जातीचं जे अनुसूचित जातीचं जे वर्गीकरण सुरू आहे त्या वर्गीकरणाला आपण उलथून लावलं पाहिजे आणि आपण एकत्र येऊन, जसं उत्तर प्रदेशमध्ये बसपाच्या माध्यमातून 59 जातीचं अनुसूचित जाती आणि जातीचं जे सरकार आलं त्या प्रकारे आपण सगळे बांधव 59 जातीचे बांधव एकत्र येऊन आपण या सत्तेला उलटून लावून आपण अनुसूचित जातीचं जे सरकार आहे ते स्थापन करू शकतो. तर मला तर वाटतं आपण ही संधी मानावी असं या ठिकाणी मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम.